भारत सरकारच्या परिषदेमार्फत केंद्र शासनाची जी CTET परीक्षा ज्याचा प्रोग्राम 6 महिन्यापूर्वी जाहीर झालेला आहे, ती परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारीला संपूर्ण देशामध्ये आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या। पहिल्यांदा 5 फेब्रुवारीला मतदान होतं आणि त्यामुळे आमच्या हजारो शिक्षकांना ह्या निवडणुकीच्या ड्युटीज आल्या। त्यामुळे त्या शिक्षकांनी कर्तव्य भावनेने त्या स्वीकारल्या, त्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे। पण काल अजितदादांचं दुःखद निधन झालं, यामुळे राज्य निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी परिपत्रक काढून आदेश काढून 5 फेब्रुवारीचं मतदान 7 फेब्रुवारीला आणि निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर केलेला आहे। आणि त्यामुळे जे शिक्षक CTET परीक्षा देणार आहेत त्यांच्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण एकाच दिवशी मतदान आणि इलेक्शन ड्युटी आणि त्याच दिवशी परीक्षा, आणि दुर्दैवाने हे परीक्षेचं केंद्र कोल्हापूरसाठी मुंबईमध्ये आहे। मुंबई हे इथून 400-450 किलोमीटर अंतरावर आहे। आपल्या जिल्ह्यातील एक उदाहरण देतो की 40,000हून D.ED झालेले शिक्षक आणि सेवेत असलेले शिक्षक या परीक्षेसाठी बसलेले आहेत। राज्यामध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांची संख्या जवळ लाखभरापेक्षा जास्त आहे। या सगळे जे निवडणूक कामगिरीवर आहेत त्या शिक्षकांच्या CTET परीक्षेला मुकावं लागणार आहे। एकीकडे ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे हे शासनाचं धोरण असणार आहे। केंद्र शासनाची ही परीक्षा असल्यामुळे ते काही परीक्षेची तारीख बदलू शकत नाहीत। अशा वेळेला हा शिक्षक पेचात सापडलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असल्यामुळे पदोन्नती व्हायची असेल, तुम्हाला परीक्षक व्हायचं असेल, मुख्याध्यापक व्हायचं असेल, निवडश्रेणी घ्यायचं असेल किंवा आपली सेवा टिकवायची असेल, रोजीरोटी टिकवायची असेल तर 2 वर्षामध्ये ही TET परीक्षा पास झालेली पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। त्यामुळे ते सुद्धा शिक्षकांच्यावर बंधनकारक आहे। हा एक अटेम्प्ट जर वाया गेला तर एकच संधी आपल्या ह्या शिक्षकांना उरणार आहे आणि हा काठिण्य पातळी ह्या परीक्षेची जास्त असते। परवा जी TET परीक्षा झाली त्याच्यामध्ये फक्त 7 ते 8% निकाल लागलेला आहे। त्यामुळे ही संधी शिक्षकांची वाया जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे। याच्यामध्ये सोल्युशन आम्हाला एकच आहे की 7 तारखेचं मतदान व्हावं, ही पण इच्छा जर शासनाची असेल ती पूर्ण करू शकतं। केंद्र शासनाची जी परीक्षा जी आहे ती शिक्षकांना देता येऊ शकते। त्यासाठी फक्त राज्य निवडणूक आयोगानं राज्य शासनाने एवढंच केलं पाहिजे की जे शिक्षक निवडणूक ड्युटीवर आहेत आणि ज्यांची CTET परीक्षा आहे त्यांना ह्या निवडणुकीच्या कामातून वगळलं पाहिजे। आपल्या माध्यमातून मी राज्य निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आहे की CET परीक्षेला बसलेल्या शिक्षकांच्या ड्युटीज वगळाव्यात आणि हा प्रश्न काय संपूर्ण राज्याचा आहे आणि राज्य निवडणूक आयुक्तानं आपल्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेशित करावं की जे CTET परीक्षेला बसलेले आहेत त्यांना तुम्ही निवडणूक ड्युटीतून मुक्तता करावी। हा प्रश्न या माध्यमातून सुटू शकतो। तेव्हा आपल्या माध्यमातून पुनः एकदा शासन आणि राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती आहे की हा तुम्ही प्रश्न मार्गी लावून लाखो शिक्षकांना न्याय द्यावा।